मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। राज्यात सध्या महावितरण आणि स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत आज स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात काँग्रेस कमालीची आक्रमक झालेली पाहायला मिळाले। महावितरणचा कारभार अत्यंत भ्रष्ट झाला असून हे सरकार सर्वसामान्यांना लुटून भांडवलदारांचे खिसे भरत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला आहे। आज चिखलीत महावितरण कार्यालयावर काँग्रेसने एक मोठा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली। भाजप सरकारच्या भांडवलशाही धोरणाविरोधात आणि महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात चिखलीत आज काँग्रेसने रणशिंग फुंकले। सोमवार 25 मे रोजी चिखली शहर काँग्रेसच्या वतीने महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर एक तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात आले। ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने लावण्यात येणारे स्मार्ट मीटर आणि त्यानंतर येणारी दुप्पट तिप्पट अवाजवी वीज बिले यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे। याच जनतेचा आवाज बनून आज माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं चिखली शहर काँग्रेसचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक पासून सगळे आम्ही आता इथं आलेलो आहोत। एमएसईबी मध्ये अत्यंत भ्रष्ट असा कारभार चालू आहे। एमएसईबी मध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांचं नुकसान होईल अशा पद्धतीचं धोरणं राबवलं जात आहे। एमएसईबीचे विजेचे दर सातत्याने वाढवले जात आहेत आणि कुठे काही समजत नाही आणि बिल मात्र वाढत आहेत। आणि अशामध्ये एमएसईबीनी आणखीन एक निर्णय केलाय जो अत्यंत चुकीचा निर्णय आहे। हा निर्णय गोरगरिबांचं नुकसान करणारा निर्णय आणि एमएसईबीचं हित साधणारा निर्णय तो म्हणजे स्मार्ट मीटरचा निर्णय। अनेक ठिकाणी जोर जबरदस्ती करून स्मार्ट मीटर लावण्यात आले आणि आता त्या कस्टमरच्या कंझ्युमरच्या लक्षात यायला लागले की मागच्या महिन्यात जे बिल आलं होतं ते स्मार्ट मीटर लावल्यानंतर दुप्पट तिप्पट झालेलं आहे। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर सरकारविरोधी घोषणांनी दणाणून सोडला। यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करत त्यांना सडेतोड सवाल केले। ग्राहकांच्या परवानगीशिवाय एकही स्मार्ट मीटर लावू नका अशी मागणी करत महावितरण प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले। जर ही सक्ती थांबली नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा यावेळी महावितरणला देण्यात आला। या आंदोलनात नप विरोधी पक्षनेते डॉक्टर मोहम्मद इसरार, गोपाल देवडे, उबेद अली खान, गोकुळ शिंगणे, आनंद बोंद्रे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर चिखलीतील काँग्रेसच्या या आंदोलनाने महावितरण प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत। आता काँग्रेसच्या या इशाऱ्यानंतर महावितरण स्मार्ट मीटरची सक्ती थांबवणार का की गरिबांवर हा आर्थिक भुर्दंड असाच सुरू राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।